मुंबई पुणे महामार्गावर गॅस टँकर पलटी झाला। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहतुकीवर त्या सगळ्यामुळे परिणाम झाला। गॅस लीक झाला आणि त्याच्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं समजतंय। बचाव आणि मदत यंत्रणा घटनास्थळी आलेल्या आहेत। टँकर बाजूला करण्याचं काम अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे। ही घटनास्थळावरची दृश्य आपण बघतोय। खंडाळा घाटामध्ये हा सगळा प्रकार घडला। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। गॅस लीक झालेला आहे या सगळ्या अपघातामध्ये, त्यामुळे आता सध्या बचाव आणि मदत यंत्रणा घटनास्थळी आलेली आहेत असं समजतंय। प्रतिनिधी सारिका सावंत या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। सारिका, आत्ताच्या क्षणाला काय परिस्थिती आहे? मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या वाहतुकीबाबतचे नेमके काय तपशील आहेत? सध्या टँकर बाजूला झालाय का? रिद्धी, अजूनही टँकर मधली जी वायू गळती आहे ती चालू आहे आणि जे केमिकल एक्सपर्ट आहेत धनंजय गीत तेही स्पॉटवर हजर झालेत आणि त्यांचं सगळ्यांचं युद्ध पातळीवर काम चालू आहे की लवकरात लवकर ही वायू गळती थांबवावी आणि तो टँकर बाजूला काढता यावा आणि अशा प्रकारे सगळ्याच टीमचं तिथे काम युद्ध पातळीवर चालू आहे आणि त्यामुळे अजूनही जी पुणे लेन आहे म्हणजे पुण्याहून मुंबईकडे जाणारी जी वाहने आहेत ती थांबवण्यात आलेली आहेत आणि जी काही वाहनं आहेत, छोटी वाहने आहेत, त्यांना जुन्या महामार्गाने वळवण्यात आलेलं आहे। जवळपास दोन्ही बाजूला 10 ते 12 किलोमीटर पर्यंतची रांग लागलेली आहे आणि त्यामुळे पूर्ण वाहतूक खोळंबलेली आहे आणि त्या वाहतुकीमुळे चा परिणाम होत आहे आणि त्याच्यामुळे अजूनही काम युद्धपातळीवर चालू असताना प्रशासनाने सांगितलेलं आहे की अजून 1-2 तास त्या गोष्टीसाठी जाणार आहेत। जी सारिका, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। हे दृश्य आपण बघतोय खंडाळा घाटामध्ये पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहतुकीच्या त्या रस्त्यावरच हा टँकर पलटी झाला आणि त्याच्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली। शिवाय वायू गळती सुद्धा त्या ठिकाणी होते, त्या दृष्टीने सुद्धा मोठा धोका आहे। वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालाय। तुम्ही सुद्धा जर मुंबई पुणे एक्सप्रेसवेनं प्रवास करायचा विचार करत असाल तर आधी ही बातमी बघा, ही दृश्य बघा आणि त्यानंतरच तुमच्या प्रवासाचं नियोजन करा। गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय।